नांदगाव खंडेश्वर येथील सुमारे 750 वर्षापूर्वीचे भगवान खंडेश्वराचे शिवालय हे पंचक्रोशीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे। निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या ऐतिहासिक मंदिरात महाशिवरात्रीला यात्रा महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो। हे खंडेश्वर संस्थान हेमाळपंथी असून 750 वर्षापूर्वीचे आहे। तपोनेश्वर, बोंडेश्वर, कोंडेश्वर आणि खंडेश्वर हे पुरातन शिवालय आहे। या शिवालयावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अप्रतिम पुतळा आहे। येथे 20 ते 25 वर्षापासून श्री गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना, ध्यान, हरिपाठ नित्यक्रमानुसार चालू राहते। तसेच येथे संत ब्रह्मलीन संत आईची अस्थि कलशची स्थापना सुद्धा झालेली आहे। त्यांचं इथे वास्तव्य राहिलेलं आहे आणि येथून दूर पर्यंत इथे विद्यार्थी घडलेले आहे। येथे पर्यावरण स्थळ म्हणून वृक्षारोपण सुद्धा 400-500 झाडांचं आहे। हे या खंडेश्वराची एक विशेष ओळख आहे। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज वैद्य यांच्या वाणीतून श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे सकाळी अभिषेक, सामुदायिक ध्यान व आरती तसेच सायंकाळी सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ, आरती व दररोज रात्री 9 वाजता कीर्तन व भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून विदर्भाची स्वर वैदर्भी जी युवा वाहिनीवरील युवा सिंगर 1 नंबर या कार्यक्रमाच्या उपविजेत्या फेम कुमारी वैष्णवी भालेराव यांच्या गायनाचे आयोजन 19 फेब्रुवारीला करण्यात आलं आहे। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भव्य अशा महाप्रसादाचं आयोजन व सायंकाळी श्री खंडेश्वर भगवानाची पालखी शहरातून निघणार आहे। या महोत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। खंडेश्वर संस्थान इथे श्री महाशिवरात्री महोत्सव प्रीत्यर्थ दिनांक 15 पासून हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज वैद्य यांचा श्रीमद भागवत कार्यक्रम यांच्या सुमधुर वाणीतून इथे सुरुवात आहे। तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा। हा कार्यक्रम 15 ते 22 पर्यंत चालणार आहे आणि श्रीमद भागवत हे 21 पर्यंत चालेल। 22ला काल्याचा कार्यक्रम होईल। अशा प्रकारे हा कार्यक्रम आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही संस्थांतर्फे विनंती आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।